नमस्कार शेतकरी बांधवांनो, रब्बीची पीक पाहणी चालू झाली आहे. तर पीक पाहणी कशी करायची ते तुम्हाला मी सांगतो. आता सर्वप्रथम आपण ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यायचे. हे जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचे, ओपन करायचे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. ओपन केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा पहिले. मी लॉग आउट करतो प्रथम. आता लॉग आउट झालं आहे. पहिल्यांदा आपला विभाग निवडायचा आहे. ठीक आहे, विभाग निवडल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. OTP घ्यायचा आहे. आपण पहिले ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केलं तोच नंबरने लॉग इन करायचं आहे. खातेदार निवडायचं आहे. ठीक आहे, खातेदार निवडल्यानंतर नेक्स्ट पीक माहिती नोंदवावर जायचं इथं. ठीक आहे, तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांक म्हणजे आपला 8 क्रमांक जो असतो ना तो. त्याच्यानंतर गट नंबर निवडायचा आहे, तुमचा जो काही गट नंबर असेल तो. ठीक आहे, त्याच्यानंतर क्षेत्र वगैरे ॲटोमॅटिक येतं, पोट खराब येतो. नंतर आपल्याला जर फळ पिकांची जर पीक पाहणी करायची असेल तर संपूर्ण वर्ष निवडायचं आहे. आणि फक्त आता रब्बीच्या पिकांची करायचं, गहू, कांदा, भुईमूग यांचं जर करायचं असेल तर रब्बी निवडायचं आहे. त्यानंतर निर्भेळ पीक निवडायचं. तुमचं एक जर पीक असेल तर एकच निवडा, आंतर पीक असेल तर मग बहुमिश्र पीक निवडा. ठीक आहे, एक पीक, निर्भेळ पिकाचा प्रकार, फळबाग किंवा पीक. आपल्याला पीक निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे, कोणतं पीक केलेलं आपण जे आहे ते, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका, नाही का. तर आपल्याला सध्याला गव्हाची करायची तर गहू निवडू आपण. बराच खाली गहू. ठीक आहे, आणि तुमचं काही क्षेत्र असेल ते भरा तुम्ही, किंवा मग पूर्ण क्षेत्र भरा. जर वर क्लिक केलं तर संपूर्ण जे आहे क्षेत्र उपलब्ध, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र ते सर्व येऊन जाईल. त्याच्यानंतर जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे, नाही का. काय जे बोरवेल, विहीर, नाही का, जे असेल ते आपण कूप नलिका निवडू. सिंचन पद्धत तुमची जी असेल ती, ठिबक, तुषार, प्रवाह. तर आपण प्रवाही सिंचन करू. त्याच्यानंतर लागवडीची दिनांक निवडायची. आपण जेव्हा लागवड केली त्या तारखेची ती तारीख निवडायची. समजा आपण 10 निवडू. ठीक आहे, त्याच्यानंतर आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंद करायची असेल तो होय नाही तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला त्या गट नंबरमध्ये जायचं आहे. आणि निवडलेल्या गट नंबर मध्ये गेल्यावर गट क्रमांकापासूनचं अंतर जे आहे ते 2.8 मीटर दाखवतं आहे. आपल्याला 15 मीटरच्या आत जायचं आहे आणि अद्ययावत करा म्हणायचं आहे आणि पुढे जा म्हणायचं आहे. त्यानंतर फोटो काढायचे, पिकाचा फोटो काढायचा आपल्याला. आपल्याला 2 फोटो द्यायचे. हा एक झाला आणि अजून एक दुसरा. ओके, सबमिट करायचं आहे. काहीतरी चुकले आहे. ठीक आहे, सर्व्हर प्रॉब्लेम. अशा प्रकारे पिकाची माहिती अपलोड होते. ठीक आहे म्हणायचं आहे. पिकाची माहिती बघामध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये आपण आत्ता केलेली ही पीक पाहणी. अशा प्रकारे आपण पीक पाहणी करू शकतो.